ट्वेल्थ मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये आपले आज परत एकदा सहर्ष स्वागत. 12वीच्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण जनरल सोल्युशन्स, नंतर साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, पोलर कोऑर्डिनेट्स या सर्व गोष्टी शिकलोत. आता इथे आपल्याला काही सम्स सोडवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला साइन रूल, कोसाइन रूल किंवा प्रोजेक्शन रूल वापरायचे आहेत. एक्झरसाइज 3.2मध्ये क्वेश्चन नंबर 4 दिला आहे. इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट साइन ऑफ बी मायनस सी अपॉन 2 इज इक्वल टू इन ब्रॅकेट स्मॉल बी मायनस स्मॉल सी अपॉन स्मॉल ए ब्रॅकेट कंप्लीट इन टू कॉस ए बाय 2. लेफ्ट साईड जी आहे ती अँगलच्या फॉर्ममध्ये बी कॅपिटल सी इंडिकेट्स अँगल्स. राईट साईडमधला एक पार्ट जो आहे तो स्मॉल बी, स्मॉल सी आणि स्मॉल ए म्हणजे साईडच्या स्वरूपातला आहे. आणि पुढे कॉस ऑफ ए बाय 2 म्हणजे परत अँगल दिला आहे. लेफ्ट साईड इज प्युअरली इन द फॉर्म ऑफ अँगल. राईट साईड इज द कॉम्बिनेशन ऑफ साईड ॲज वेल ॲज अँगल. म्हणजेच आपल्याला हा जो राईट साईडचा जो काही साईडच्या स्वरूपातला जो भाग आहे बी मायनस सी अपॉन स्मॉल ए ह्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल अँगलच्या भाषेत. बरोबर. आता हे तुम्हाला डिस्टिंग्विश करता यायला पाहिजे, फरक करता यायला पाहिजे की लेफ्ट साईड काय दिली, राईट साईडमध्ये काय दिलेलं आहे, दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे, काय डिफरन्स आहे. तर इथे अँगलच्या भाषेत आपल्याला प्रूव्ह करायचं आहे म्हटल्यानंतर राईट साईडला जो काय कॉस ए बाय 2 त्याला हात लावायचा नाही, कारण तो ऑलरेडी अँगलच्या स्वरूपात दिला आहे. मग आपल्याला काय दिलेलं आहे तर हे बी मायनस सी अपॉन ए स्मॉलमधलं जे आहे ते साईडच्या भाषेत दिले, त्याला आपल्याला रूपांतरित करायचं आहे अँगलमध्ये. ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे. RHS is equal to B minus C upon A into cos A by 2. आता B minus C upon A साईडच्या सुरुवात. We know that by sine rule A upon sine A is equal to B upon sine B is equal to C upon sine C is equal to K, where K is any constant. बघा आता हे टेक्निक तुम्ही 8वीत पण शिकला होता. रेशियो अँड प्रोपोर्शन. ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू के मानलं होतं. ए इज इक्वल टू बी के, सी इज इक्वल टू डी के. बरोबर. सेम इथे कन्सेप्ट वापरली आपण. तिन्ही रेशो सेम आहेत. प्रत्येक रेशोची व्हॅल्यू के आहे असं समजलं. के इज एनी कॉन्स्टंट. तर आता इथे काय होईल, स्मॉल ए इज इक्वल टू के इंटू साइन ए, स्मॉल बी इज इक्वल टू के इंटू साइन बी, स्मॉल सी इज इक्वल टू के इंटू साइन सी. आता ह्या तीन गोष्टी आपण RHS मध्ये यूज करू. देअरफॉर RHS इज इक्वल टू बी म्हणजे के इंटू साइन बी मायनस के इंटू साइन सी अपॉन के इंटू साइन ए इंटू कॉस ए बाय 2 ॲज इट इज. ह्याला शेवटपर्यंत हात लावायचा नाही. शेवटी बघू आपण याचं काय. बघा आता न्यूमरेटरमध्ये कॉमन काय आहे, न्यूमरेटरमध्ये हा के कॉमन आहे, तो बाहेर घेतला तो या के बरोबर काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे RHSमध्ये काय होईल, साइन बी मायनस साइन सी अपॉन साइन ए हे सगळं ब्रॅकेटमध्ये इंटू कॉस ए बाय 2. ओके. इथे आपण काय वापरला आहे, साइन रूल वापरला. आता इथे परत आपल्याला 11वीत जायचं आहे. साइन सी मायनस साइन डी, साइन सी मायनस साइन डी 2 कॉस बी प्लस सी अपॉन 2 इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2 डिवायडेड बाय. ओके. म्हणजे हा वरचा जो न्यूमरेटरचा पार्ट आहे तो काय झाला बघा, बी प्लस सी बाय 2 म्हणजे हाफ अँगल झाला आहे.
बी मायनस सी अपॉन टू हाफ अँगलमध्ये झाला आहे. हा जो डिनॉमिनेटर मला साईन ए आहे त्यालासुद्धा हाफ अँगलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 साईन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2 ॲज इट इज. हा सगळा 11वीचा फॉर्म्युला आहे. साईन बी मायनस साईन सी मायनस साईन डी. आणि हा सुद्धा 11वीला फॉर्म्युला आहे. साईन ए हाफ अँगल साईन थिटा इज इक्वल टू 2 साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. आता हा कॉस ए बाय 2 या कॉस ए बाय 2 बरोबर कॅन्सल होईल. या 2 बरोबर हा 2 कॅन्सल होईल. आता आपल्याला काय करायचं आहे ते बघा. इन ट्रायंगल ए बी सी we know that angle A plus angle B plus angle C is equal to 180. ट्रायंगल लॉ म्हणजे B प्लस Cची व्हॅल्यू होईल. देअरफॉर अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 मायनस अँगल A. आता या B प्लस Cच्या जागी आपण आता 180 मायनस A वापरणार आहोत. Therefore RHS is equal to cos of या B प्लस सीच्या जागी काय वापरणार आपण. B प्लस सीच्या जागी 180 मायनस ए अपॉन 2 इंटू साईन B मायनस सी अपॉन 2 डिवायडेड बाय साईन ए बाय 2 इज इक्वल टू कॉस ऑफ 180 मायनस एला 2ने सेपरेटली डिवाइड केलं तर हा होईल 90 मायनस ए बाय 2 इंटू साईन बी मायनस सी बाय 2 टोटल डिवायडेड बाय साईन ए बाय 2. कॉस ऑफ 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटा कम्स अंडर फर्स्ट क्वाड्रंट. त्यामुळे इथे कुठेही साईन चेंज होणार नाही, प्लसच राहणार. फक्त 90चा उल्लेख आहे म्हणजे पाय बाय टूचा उल्लेख असल्यामुळे कॉसचा काय होईल साईन ए बाय 2 इंटू साईन बी मायनस सी बाय 2 डिवायडेड बाय साईन ए बाय 2. आता हा ए बाय 2ला कॅन्सल होईल आणि आपला आन्सर येईल साईन बी मायनस सी अपॉन 2 विच इज LHS. बघा पूर्ण सममध्ये काय काय कन्सेप्ट कुठले फॉर्म्युले आपण यूज केलेत. आपण राईट साईड आणि लेफ्ट साईडमध्ये पहिल्यांदा कंपॅरिझन केलं. लेफ्ट साईड पूर्णपणे अँगलच्या फॉर्ममध्ये, राईट साईडमधला एक पार्ट जो आहे तो साईडच्या फॉर्ममध्ये आणि एक पार्ट जो आहे तो अँगलच्या फॉर्ममध्ये. आपल्याला हा अँगलचा पार्ट जो आहे तो तसाच ठेवायचा आहे. हा साईडचा जो पार्ट आहे त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे अँगलच्या भाषेत, म्हणजे कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सीच्या भाषेत. त्यासाठी आपल्याला साईन रूलचा वापर करता येईल. स्मॉल ए अपॉन साईन ए इज इक्वल टू स्मॉल बी अपॉन साईन बी इज इक्वल टू स्मॉल सी अपॉन साईन सी इज इक्वल टू के, वेअर के इज एनी कॉन्स्टंट. रेशिओ अँड प्रोपोर्शन इयत्ता 8वी. म्हणजे ए इज इक्वल टू के इंटू साईन ए, बी इज इक्वल टू के इंटू साईन बी, सी इज इक्वल टू के इंटू साईन सी. आता ह्या जो काय RHSमधला बी मायनस सी अपॉन ए साईडच्या भाषेला होता त्यामध्ये आपण या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेतल्या. या वरच्या दोन टर्ममधला के कॉमन घेतला, तो खालच्या के बरोबर काय केला कॅन्सल आउट झाला. म्हणजे वरती राहिला साईन बी मायनस साईन सी अपॉन साईन ए इंटू कॉस ए बाय 2. आता हा जो न्यूमरेटर आहे साईन बी मायनस साईन सी, इथे आपण 11वीतला रूल वापरला साईन सी मायनस साईन डी विच इज 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साईन सी मायनस डी अपॉन 2. म्हणजे वरचा जो न्यूमरेटर जो आहे तो हाफ अँगलमध्ये झाला. इकडचा कॉस ऑफ ए बाय 2 सुद्धा देताना त्यांनी हाफ अँगलमध्ये दिला आहे. म्हणून आपण हा जो साईन ए आहे डिनॉमिनेटरमधला ह्यालासुद्धा हाफ अँगलमध्ये कन्वर्ट केलं. 2 साईन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2. ह्यातला हा कॉस ए बाय 2ला कॉस ए बाय 2 कॅन्सल झाला. या 2 बरोबर हा 2 कॅन्सल झाला. आता आपण 8वीतला ट्रायंगलचा लॉ वापरला. इन एनी ट्रायंगल ABC sum of all 3 angles is always 180. That means sum of any 2 angles is equal to 180 minus third angle. म्हणजेच B प्लस सी या दोन अँगलची ॲडिशन ही 180 मायनस ए एवढी होणार. त्याची व्हॅल्यू भरली कॉस ऑफ 180 मायनस ए टोटल डिवाइड बाय 2 इंटू साईन बी मायनस सी अपॉन 2
टोटल डिवाइडेड बाय ए साइन ऑफ ए बाय 2. या 2ने दोघांना सेपरेटली डिवाइड केलं तर कॉस ऑफ 90 मायनस ए बाय 2 इंटू साइन बी मायनस सी बाय 2 डिवायडेड बाय साइन ए बाय 2. कॉस ऑफ 90 मायनस थीटा, 90 मायनस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये प्रत्येक आन्सर आहे प्लस राहतं. ओके, आणि 90चा उल्लेख झाला म्हणून ते कॉस होईल साइन ए बाय 2 इंटू साइन बी मायनस सी बाय 2 अपॉन साइन ए बाय 2. साइन ए बाय 2ला साइन ए बाय 2 कॅन्सल झाला. आन्सर राहिलं साइन बी मायनस सी बाय 2 विच इज अवर LHS. म्हणजेच त्या गोष्टींमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस 12वी प्लस 11वी आणि काही वेळा 11वीच्या अलीकडचं 8वी 9वी 10वीतलं पण काही कन्सेप्ट मॅथमधल्या वापरावे लागणार आहेत. त्यामुळे मॅथ्स 12वीचं हे टफ जाण्यामागचं एकच कारण असं 8वी 9वी 10वीचा बेस व्यवस्थित नसतो किंवा 11वीचा तरी बेस व्यवस्थित नसतो. पण हे जरा बेस व्यवस्थित असतील तर तुम्हाला कुठलंही सम अवघड जात नाही. ओके, आता आपण एखादा पुढचं एक सम बघूया. प्रूव्ह दॅट 2 इंटू कर्ली ब्रॅकेट्स स्मॉल ए इंटू साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस स्मॉल सी इंटू साइन स्क्वेअर ए बाय 2 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू स्मॉल ए मायनस स्मॉल बी प्लस स्मॉल सी. ओके, लेफ्ट साईड जी आहे त्यामध्ये स्मॉल ए पण आला आहे आणि कॅपिटल सी पण आला आहे, स्मॉल सी पण आला आहे, कॅपिटल ए पण आला. म्हणजे लेफ्ट साईडचा पार्ट जो आहे तो कॉम्बिनेशन ऑफ साईड अँड अँगल आहे. वेर ॲज राईट साईड इज टोटली इन द फॉर्म ऑफ साईड्स ओनली. म्हणजे आपल्याला लेफ्ट साईडमधला हा जो अँगलचा पार्ट जो आहे त्याला साईडच्या पार्टमध्ये कन्वर्ट करायला लागेल. ओके, मग अशी आपण RHSला एलोब्रेट केला, आता आपण LHSला करून बघूया. LHS इज इक्वल टू 2 इंटू कर्ली ब्रॅकेट ए इंटू साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी इंटू साइन स्क्वेअर ए बाय 2. हा 2 आत आणला, ए इंटू 2 टाइम्स साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी इंटू 2 टाइम्स साइन स्क्वेअर ए बाय 2. आता इथे आपल्याला 11वीतला रूल वापरायचा आहे. बघा, वी नो दॅट 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा बाय 2. आठवतं आहे 11वीतला फॉर्म्युला 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. आता इथे थीटाच्या जागी ह्या पहिल्या टर्ममध्ये थीटाच्या जागी सी घेतला तर हा विल हा सगळा जो पार्ट आहे हा विल 1 मायनस कॉस सी. म्हणजे हा LHS इज इक्वल टू काय होईल, स्मॉल ए तसा असणार 2 साइन स्क्वेअर सी बाय 2, 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 म्हणजे 1 मायनस कॉस सी प्लस स्मॉल सी इंटू हा जो पार्ट आहे तो विल 1 मायनस कॉस ए. ओके, इज इक्वल टू एने आतमध्ये मल्टिप्लाय करू, ए मायनस ए कॉस सी प्लस सी मायनस सी कॉस ए इज इक्वल टू ए प्लस सी तसाच ठेवला. या दोन टर्ममधलं मायनस साईन बाहेर घेतलं, ए इंटू कॉस सी प्लस सी इंटू कॉस ए is equal to a plus c minus. Now a into cos c plus c into cos a, which is nothing but small b, projection rule. का ते बघा, b is equal to a cos c plus c cos a. त्याला नाव काय, प्रोजेक्शन रूल इज इक्वल टू RHS. म्हणजे हे सगळे पार्ट्स आहेत, हे सगळे पार्ट्स तुम्ही किंवा ही सगळी सम्स तुम्ही जर का तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील, 11वीचे फॉर्म्युले सगळे क्लिअर असतील तर हा इथे आपण 11वीचा फॉर्म्युला वापरला बरोबर. इथे आपण प्रोजेक्शन रूल वापरला म्हणजे दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ 11 प्लस 12.
तर कुठलंही सम ट्रिग्नॉमेट्रिकमधलं सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असा पाहिजे 11च्या प्लस 12च्या पण आणि काही वेळा त्याच्या अलीकडच्या वर्षाच्या समजा. ओके, आता अजून एक सम आपण बघूया. पुढचं सम बघू. इन ट्रँगल ए बी सी इफ स्मॉल ए इंटू कॉस ए इज इक्वल टू स्मॉल बी इंटू कॉस बी then prove that the triangle is right angled or an isosceles triangle. जर का ही गोष्ट जर का दिलेली गोष्ट खरी असेल तर हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात एक अँगल 90 डिग्री किंवा त्याचा दुसरा अर्थ होऊ शकतो दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन ही तिसऱ्या साईडच्या स्क्वेअर एवढी असायला पाहिजे. ऑर ॲन आयसोसिलेस दॅट मीन्स एनी टू साईड्स आर इक्वल. ओके, प्रूव्ह बघू आपण. प्रूफ a into cos a is equal to b into cos b. Therefore, a into cos a means cosine rule. बघा, cos a is equal to b square plus c square minus a square upon 2bc. कालच आपण प्रूव्ह केलेलं लास्ट लेक्चरला. आता तो पार्ट आपण इथं आता यूज करणार आहोत. कॉस ए बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc इज इक्वल टू बी इंटू कॉस बी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. बरोबर. आता इथं आपल्याला काहीतरी ॲडजस्टमेंट करायची. काय करावं लागेल बघा. हा इथला 2 जाईल, हा सी जाईल, हा 2 जाईल, हा सी जाईल. म्हणजे ए अपॉन बी इन ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू बी अपॉन ए इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, आता आपण असं केलं तर हा ए जो आहे तो इकडे शिफ्ट केला आणि हा बी इकडे केला तर हा होईल ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. देअरफॉर ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए रेज टू 4 इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी रेज टू 4. यातला ए स्क्वेअर बी स्क्वेअर मी कट करू शकतो. आता काय करता येईल आपल्याला. हा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इकडे आणला. ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर आणि हा रेज टू 4 तिकडे घेतला. ए रेज टू 4 मायनस बी रेज टू 4. Therefore, a square minus b square into c square is equal to फॉर्म्युला कुठला वापरणार 8वीतला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दोन्ही साईडनी गेला. देअरफॉर सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर which implies triangle ABC is an right angle triangle. अजून कुठल्या पद्धतीने करता येईल आपल्याला याच्यात. हा एकच पार्ट झाला. आपल्याला अजून आयसोसिलेस पण दाखवता येईल. ओके, आपण दुसऱ्या कुठल्या तरी मेथड बघूया. आपण एक दुसरी एक मेथड वापरून बघू. काय दिलं आहे. ए इंटू कॉस ए इज इक्वल टू
बी इंटू कॉस बी. मी साईन रूल वापरला. एच्या जागी काय वापरता येईल मला? के साईन ए इंटू कॉस ए इज इक्वल टू के साईन बी इंटू कॉस बी. हा दोन्हीकडचा के कॅन्सल होईल. हवे इथे लिहू बाय युजिंग साइन rule. Therefore, multiply both sides by 2. 2 sin A into cos A is equal to 2 sin B into cos B. 2 sin theta cos theta. 2 sin theta cos theta, that is sin 2A is equal to sin 2B. सगळं 11वी. Therefore, sin 2A minus sin 2B is equal to 0. Sin C minus sin D. Therefore, 2 cos 2A plus 2B upon 2 into sin 2A minus 2B upon 2 is equal to 0. Therefore, 2 cos 2A plus 2B मधला 2 कॉमन घेतला, तो बाहेर खालती उडवला, तर A plus B शिल्लक राहील इंटू साइन 2A minus 2B मधला 2 बाहेर घेतला, तो खालच्या 2 बरोबर कॅन्सल झाला, तर हा होईल A minus B इज इक्वल टू 0. प्रॉडक्ट ऑफ एनी टू थिंग इज इक्वल टू 0 असेल तर त्याचा अर्थ होईल cos of A plus B is equal to 0 or sin of A minus B is equal to 0. कॉसची व्हॅल्यू 0 केव्हा असते? कॉसची व्हॅल्यू 0 केव्हा असते? ज्यावेळेस अँगल 90 डिग्री असतो. Therefore, A plus B is equal to पाय बाय 2. साईनची व्हॅल्यू 0 केव्हा असते? अँगल 0 असेल तर. Therefore, दोन अँगलची सम 90 असेल तर राहिला तिसरा अँगल काय असणार आहे? Therefore, A plus B, इथं मी A plus B plus C is equal to पाय बाय 2 plus C or A is equal to B. A plus B plus C म्हणजे 180 is equal to पाय बाय 2 minus C, पाय बाय 2 plus C or A is equal to B. Therefore, pi by 2 is equal to C or A is equal to B. Angle C 90 degree. Angle C is 90 degree. आणि इथे or angle A congruent to angle B. Therefore, triangle ABC is right angle triangle, or if two angles are same, that means isosceles triangle. म्हणजे या मेथडनी एकच पार्ट प्रूव्ह झाला, ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. पण या मेथडनी दोन्हीही पार्ट्स प्रूव्ह झाले, आयदर इट इज राईट अँगल ऑर आयसोसिलेस. तर कुठल्या समच्या वेळेस कुठली मेथड वापरायची ही त्या समवरती डिपेंड आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायला लागणार आहे, प्रॅक्टिस जास्तीत जास्त करावी लागणार आहे. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही जास्त कराल तेवढं तुम्हाला सम बघितल्या वेळेला लक्षात येईल की कुठली कन्सेप्ट आपल्याला इथे यूज करायची. तर आपल्या दृष्टीने ही जी काय मेथड आहे ही प्रॉपर आहे. ही हाफच मेथड आहे. ही जी पहिली मेथड जी आहे ही मेथड, या मेथडमध्ये एकच पार्ट प्रूव्ह झाला राईट अँगलचा, आयसोसेलेस होऊ शकला नाही. पण या मेथडमध्ये मात्र दोन्हीही पार्ट्स प्रूव्ह झाले. तर ही मेथड आपल्या दृष्टीने जास्त प्रॉपर आहे, बरोबर. आता परीक्षेत काय होतं ते सांगतो तुम्हाला. हा अशा प्रकारचा सम आला असेल आणि जेव्हा तुमची प्रॅक्टिस कमी असेल, बाय मिस्टेक तुम्ही कॉस म्हटल्यानंतर लगेच पहिल्यांदा कोसाईन रूलकडे जातं, कारण कोसाईन रूल एकदम सिम्पल आहे वापरायला. तुम्ही कोसाईन रूल वापरणार जाणार पण तुमची गाडी एकाच पार्टला जस्टिफाय करू शकेल.
तुम्ही फक्त एकाच पार्टला जस्टिफाय करू शकता, दुसरा पार्ट इथे जस्टिफाय होत नाही. करायचं झालं तर अजून पुढचे स्टेप लिहायला लागतील की जेणेकरून तो अजून टाईम कन्झ्युमिंग होईल. पण ह्या मेथडनी मात्र साइन रूल वापरला तर तुमचे दोन्ही पार्ट्स एकाच ह्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतात. म्हणजे कुठे साइन रूल वापरायचा, कुठे प्रोजेक्शन रूल वापरायचा, कुठे कोसाइन रूल वापरायचा, हे प्रॅक्टिसने तुम्हाला जमणार आहे. नुसते फॉर्म्युले पाठ करून काहीही होणार नाही. फॉर्म्युले आत्ता पाठ होईल, परीक्षेपर्यंत सपाट झालेलं असेल. त्या प्रॅक्टिसशिवाय हे इथे कुठली गोष्ट तुम्हाला सिम्प्लिफाय करता येणार नाही. तर याच्यावर तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल की साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, 10वीतले काही 8वी 9वी 10वीतल्या काही मॅथ्सच्या बेसिक कन्सेप्ट, 11वीतले ट्रिग्नोमेट्रिक्सचे रूल्स कसे यूज करावे लागतात. त्यामुळे मॅथ्स हा या दृष्टीने वास्ट होतो की तुम्हाला प्रिव्हियस इयरचं सुद्धा लॉजिक इथे वापरावं लागतात, फॉर्म्युले यूज करायला लागतात, बरोबर करंट इयरचे सुद्धा फॉर्म्युले यूज करायला लागतात. एवढे इझी ते होऊ शकत नाही आणि यासाठी दररोज प्रॅक्टिस असण्याशिवाय पर्याय नाही. तर दररोज प्रॅक्टिस करा आणि आपले मॅथ्समधले मार्क्स सिक्युअर करा. तर आपण आज इथेच थांबूया. अजून बरीच सम्स आहेत या चॅप्टरमध्ये, भरपूर सम्स आहेत, भरपूर कन्सेप्ट आहेत, वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. सगळ्यात वास्ट चॅप्टर, वेटेजच्या दृष्टीने सगळ्यात जास्त वेटेज असलेला 8 मार्काचा चॅप्टर आहे. आणि या चॅप्टरचं महत्त्व तुम्हाला मागच्या लेक्चर 24 पण सांगितलं की या चॅप्टरमधले सगळे फॉर्म्युले तुम्हाला पार्ट 2मध्ये राईट फ्रॉम फर्स्ट चॅप्टर डेरिव्हेटिव्हपासून ते एंडपर्यंत कुठे ना कुठेतरी वापरायला लागतात. त्यामुळे हा चॅप्टर मॅथ्सच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढची सम्स कवर करू. ओके, थँक्यू.